हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? सो खूप दिवसांनी मी ब्लॉग टाकते. आज मी तुम्हाला घेऊन आले रेनॉल्ट सेंटरमध्ये. रेनॉल्ट सेंटर म्हणजे हे एक स्पोर्ट्स सेंटर आहे, जिथे तुम्ही प्रत्येक गेम खेळू शकता. इथे वेगवेगळे गेम आहे आणि हे सेंटर खूप मोठं आहे. मी तुम्हाला ते दाखवणारच आहे. सो आम्ही ह्या सेंटरमध्ये एव्हरी वीकेंड येतो, म्हणजे फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे. कारण इंडियामध्ये जसं आपण आपल्या अंगणात किंवा मोकळ्या जागेत क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल वगैरे खेळू शकतो, तसं इथे आपण आपल्या अंगणात किंवा खूपही मोकळी जागा असेल तरी खेळू शकत नाही, कारण ते त्यांच्या रूलमध्येच नाही आहे. सो इथे एक स्पेसिफिक जागा असते, तिथे आपण जाऊन तिथे आपलं एनरोलमेंट करून आपण तिथे जाऊन आपल्याला हवा तो गेम खेळू शकतो. सो आता तुम्ही बघताय आम्ही मध्ये एंट्री केली आहे आणि इथे वेगवेगळे जे दरवाजे दिसत आहेत ते वेगवेगळ्या गेमसाठी वेगवेगळे हॉल आहे. इथे आल्यानंतर इथे रिसेप्शन आहे आणि त्या रिसेप्शनमध्ये आपला टॅग दाखवून आपल्याला मध्ये एंट्री मिळते. आणि मग मध्ये एंट्री केल्यानंतर फर्स्ट आपल्याला बास्केटबॉलचं कोर्ट दिसतं, तुम्ही बघू शकता. सो बेसिकली आम्ही इथे बॅडमिंटन खेळायला येतो, पण मला बास्केटबॉल हे लहानपणापासून आवडतं आणि मी शाळेत होते तेव्हा आम्ही वेगवेगळ्या स्पोर्ट्स मॅचलाही जायचो बास्केटबॉलच्या. सो मी इथे थोड्या वेळ बास्केटबॉलही खेळते. सो आता मी आले बॅडमिंटन कोर्टकडे. आता हे बॅडमिंटन कोर्ट तुम्ही बघू शकता आणि त्या साईडला व्हॉलीबॉलचंही कोर्ट आहे. सो एकूण हे 2 कोर्ट इथे आहेत आणि 4-4 जणं म्हणजे 2 टीम इथे खेळू शकतात. ॲज अ मॅच हे खेळत आहेत आणि इथे आम्ही तर जातोच, म्हणजे मी आणि रोशन आम्ही खेळायला जातो आणि रोशनचे काही फ्रेंड्सही येतात. पण इथे बॅडमिंटनचे जे कोच असतात ते सुद्धा येतात. सो त्यांच्यासोबत मॅच खेळायची मजा काही वेगळीच असते आणि ते खेळताना आपल्याला टिप्सही देतात. सो मस्त एक्सपिरियन्स असतो ते. ह्या साईडला जे दुसरं कोर्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही खेळतो आहे. आमच्या मुलींचा छान ग्रुप आहे, जो तुम्ही मागच्या शॉपिंग ब्लॉगमध्ये बघितला असेल. सो आम्ही ह्या कोर्टमध्ये खेळतो आहे. बॅडमिंटन कोर्टच्याच मागे तुम्ही बघताय काही लोकं व्हॉलीबॉल खेळत आहेत. ते बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल असं दोघांचं कोर्ट आहे. सो टाईमनुसार तिथे आपण बास्केटबॉल खेळू शकतो और व्हॉलीबॉल खेळू शकतो. आता मी तुम्हाला घेऊन चालले वरती. इथे वरती आपण वेगवेगळे गेम्स खेळू शकतो आणि वरती जिमही आहे. सो मी तुम्हाला जिमकडे घेऊन चालले. आता आपण वरती आलो आहे आणि वरती आल्यानंतर आपण खाली जे गेम्स चालू आहे ते बघू शकतो आणि इथे एक वॉकिंग ट्रॅक आहे. सो त्याच्यावर आपण वॉकिंगही करू शकतो. आता तुम्ही बघू शकता वरती आल्यानंतर इथे जिम आहे आणि या जिममध्ये सगळे लोकं एक्सरसाइज करत आहे. आणि तुम्हाला एक म्हणजे गोष्ट मला सांगायला आवडेल की इथे तुम्ही जिममध्ये आल्यावर तुम्हाला जेवढे यंग लोकं दिसतील तेवढेच इथले जे एजेड लोकं असतात तेही असतात, म्हणजे 50+ लोकंही येतात. इवन मी असं म्हणेन की यंग लोकांपेक्षा, तरुण लोकांपेक्षा इथे जे 50+ लोकं असतात ते जास्त जिममध्ये असतात. म्हणजे खूप फिटनेस एन्थुसियास्टिक लोकं इथे आहेत.
आता मी जिममध्ये आले आणि इथे जिममध्ये आल्यानंतर आपले जॅकेट्स किंवा आपले जे पण काही आपल्यासोबत बॅग्स वगैरे असतील ते अडकवण्यासाठी हँगर आहेत, आपण ते तिथे लावायचं. त्याच्यानंतर इथे बाजूलाच एक टेबल आहे ज्याच्यावर सॅनिटायझरची बॉटल आणि एक नॅपकिन आपल्याला मिळतो. तो आपल्याला पूर्ण जिममध्ये जेव्हा पण आपण जिमचा कुठल्याही इक्विपमेंटचा वापर करतो तेव्हा तो वापरायचा असतो. सो तुम्ही बघू शकता. इथे आल्यानंतर म्हणजे मी फक्त बॅडमिंटन किंवा बास्केटबॉल नाही खेळत, तर जिम वगैरे करते. म्हणजे आपण एकंदरीत आपली जी एक्सरसाइज असते ती आपण करू शकतो. वीकेंड्सला आम्ही जिमला जात नाही, सो मी इथे येऊन एक अर्धा तास वगैरे जिमही करते. सॅनिटायझरची बॉटल आणि नॅपकिन यासाठी, कारण जेव्हा आपण इथे जिममध्ये कुठलेही इक्विपमेंट वापरतो त्याच्यानंतर आपल्याला ते पुसून दुसऱ्यांसाठी स्वच्छ ठेवावं लागतं आणि तेव्हाच आपण दुसरी गोष्ट वापरू शकतो. इथे आल्यानंतर मला हवी तेवढी एक्सरसाइज करते, कारण मला एक्सरसाइजची आवड आहे आणि लग्नानंतरही मी ती आवड माझी जोपासली. कारण लग्नानंतर मी माझ्या सासूबाईंसोबत आम्ही रोज एक्सरसाइज करायचो. त्यामुळे म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यावर ते अजूनही एक्सरसाइज करतात, त्यामुळे मला छान इन्स्पिरेशन पण मिळतं आणि मला ते आवडतंही, त्यामुळे मी ते कंटिन्यू ठेवलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की इथले लोकं खूप फिटनेस एन्थुसियास्टिक आहेत आणि इथला जो लाईफ एक्सपेक्टन्सी रेशो आहे तो इंडियापेक्षा जास्त आहे असंही आपण म्हणू शकतो. कारण हे लोकं खूप छान एक्सरसाइज करतात आणि जेव्हा तुम्ही दुपारच्या वेळेत जर आलात इथे सगळे तुम्हाला 50+ लोकच दिसतील जे खूप छान पद्धतीने एक्सरसाइज करत असतात. आणि आपला इंडियाचा जो लाईफ एक्सपेक्टन्सी रेशो आहे तो काहीतरी 70 ते 75 आहे आणि US चा 80 ते 85 आणि सगळ्यात जास्त रेशो आहे तो जपानचा. तिथले लोकं हे जास्त अजून ॲक्टिव्ह असतात. सो तिथला रेशो 85 ते 90 आहे, म्हणजे 85 ते 90 वर्षापर्यंत पेक्षाही जास्त हे लोकं जगतात. आता तुम्ही खिडकीतून बाहेर बघितलं तर हे गोल्फचं मैदान आहे. तुम्ही बाहेर गोल्फ खेळू शकता. सो मी तुम्हाला थोड्या वेळात तिकडे नेईलच. इथे तुम्ही बघू शकता जिममध्ये जे कोच आहेत, पर्सनल ट्रेनर आहेत, त्यांचे इथे फोटोज आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे, त्यांचे ऑब्जेक्टिव्स वगैरे याची एक पूर्ण फ्रेम बनवली आहे आणि तुम्ही त्यांना इथून कॉन्टॅक्टही करू शकता. सो आता मी खाली चालले आणि खाली गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे इथला स्विमिंग पूल. म्हणजे इथे जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण इथे कुठेही खेळू शकत नाही किंवा स्विमिंगही स्पोर्ट्समध्येच येतं, त्यामुळे इथे स्विमिंग पूलही आहे. तिथे वेगवेगळ्या राईड्सही आहेत आणि इथे स्विमिंगलाही खूप गर्दी असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे स्विमिंगला जे तुम्ही पाणी बघताय ते वॉर्म वॉटर आहे, म्हणजे जास्त गरमही नाही जास्त थंडही नाही, त्यामुळे स्विमिंग करायलाही छानच वाटतं. कारण बाहेर खूप थंडी असते. हा लहान मुलांचा पूल आहे आणि हे काहीतरी 2 का 3च फीट आहे आणि त्या साईडला जर तुम्ही बघितलं तर ते 6, 7, 12, 13 फीट असे वेगवेगळे पूल्स इथे आहेत. आता मी सेंटरच्या बाहेर आले आणि तुम्ही बघू शकता हे लहान मुलांसाठी एक छोटंसं गार्डन आहे. तिथे तुम्ही जाऊ शकता. इथला बाहेरचा एरियाही खूप छान बघण्यासारखा आहे आणि जसं मी तुम्हाला वरतून दाखवलं की इथे गोल्फसाठीही मैदान आहे. तो आम्ही बाहेर आलो आहे आणि तुम्ही बघू शकता. तर इथे पुढे गेल्यानंतर तुम्हाला काही लोकं दिसतील जे गोल्फ खेळत आहेत. सो आपण इथे आलो तर म्हणजे ह्या स्पेसिफिक जागेतच तुम्ही गोल्फ खेळू शकता. सो इथे आपण आलो तर आपल्याला जो गेम
पाहिजे तो आपण तो गेम खेळू शकतो इथे. इथे एक कॅफेटेरियाही आहे जिथे तुम्हाला काही हवं असेल तर खाऊ पिऊ शकता. सो आता ऑलमोस्ट सगळंच रेनॉल्ड सेंटर मी तुम्हाला दाखवलं आहे. त्याच्यानंतर मी थोड्या वेळ बॅडमिंटन खेळले आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे एक बोर्ड आहे आणि त्याच्यावर जे पण काही प्रोग्राम्स वगैरे असतील तिथे त्याची नोंद केलेली असते. सो मला खात्री आहे तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल आणि हा व्लॉग पाहिल्यानंतर जे कोणी एक्सरसाइज करत नसतील तेही एक्सरसाइज करतील आणि त्यांनी स्टार्ट करायला हवं अशी मला आशा आहे. सो यासारखेच नवनवीन ब्लॉग मी घेऊन येत राहील. त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.